राज्यात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलाय। केंद्र शासनाच्या आदेशानुसार 30 जून पर्यंत लागणाऱ्या सर्व परवानग्याची अनिवार्यता रद्द करण्यात आली असून त्या परवानग्या मिळाल्या आहेत असं गृहीत धरून थेट काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत। ही माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। या निर्णयामुळे पीएनजी प्रकल्पांना मोठा वेग मिळणार आहे। विशेष म्हणजे आता पीएनजी साठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परवानगीची गरज राहणार नाही। तसंच विविध परवानग्यासाठी आकारले जाणारे शुल्क सुद्धा रद्द करण्यात आलेत। यासोबतच आवश्यक परवानग्या 24 तासांच्या आत देण्याचे निर्देश सुद्धा शासनाने दिलेले आहेत। एलपीजीच्या वापरावर असलेल्या मर्यादांमुळे आता पीएनजीच्या वापरावर अधिक भर दिला जातोय। सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनच्या पाईपलाईन ज्या भागातून जाणार आहेत त्या ठिकाणी घरगुती व्यावसायिक आणि व्यापारी वापरांसाठी पीएनजी पुरवठ्याला परवानगी ही दिली जाणार आहे। दरम्यान पालघर आणि ठाणे ग्रामीण भागामध्ये गुजरात गॅस, रायगड रत्नागिरीमध्ये महानगर गॅस, पुणे जिल्ह्यामध्ये टोरंट गॅस, मुंबई ठाणे शहर आणि लातूरमध्ये महानगर गॅस, पुणे शहर परिसरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस, नाशिक, धुळे, बुलढाणा, नांदेड, परभणी, सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्याचबरोबर सांगली आणि सातारामध्ये सुद्धा भारत पेट्रोलियम गॅस असेल, जळगाव, बीड, जालन्यामध्ये इंडियन ऑइल, अकोला, अमरावती, यवतमाळ, नंदुरबारमध्ये अदानी गॅस, तर नागपूरमध्ये एचसी गॅस, याचबरोबर चंद्रपूर आणि वर्धामध्ये मेगा गॅस काम करणार आहेत। त्यामुळे नागरिकांना पीएनजी कधी मिळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय।